राज्यामध्ये मेघगर्जनेसह तुफान स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे। मुसळधार ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। याचा जोर आता येत्या 12 तासानंतर वाढण्यास सुरुवात होईल। राज्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आता धुमाकूळ घालणार आहे। तसेच आज देखील बऱ्याच भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। मात्र सध्या स्थितीला हा पाऊस काय सर्वदूर झालेला नाहीये। मात्र पुढच्या 12 तासानंतर राज्यामध्ये पावसाचा वेग वाढणार असून शेतकऱ्यांनी जेव्हा वेळ भेटेल तेवढ्या वेळामध्ये शेतीची कामे करत राहा। शेतीची कामे बंद ठेवू नका, कारण पावसाचा वेग हा खूपच तीव्र आता होणार आहे। यामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। व जरी आता पुढच्या 12 तासानंतर सर्वदूर जरी पाऊस झाला नाही तरी त्यापुढील काही अशा तारखा आहेत की त्या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा काही ठिकाणी पेरणी करण्यास देखील वेळ मिळणार नाहीये। अशा स्वरूपाचा पाऊस हा राज्यामध्ये सलग आपल्याला जे आहे ती 10 दिवसासाठी हा पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या व्हिडिओमध्ये सविस्तर अंदाज तुम्हाला पाहायला मिळेल। त्यासाठी 2 ते 3 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। आजची परिस्थिती काय राहील व उद्याची परिस्थिती कशी राहणार आहे तो देखील अंदाज आता आपण सविस्तर बघूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे। त्यानंतर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका व तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करूयात। आता पुढच्या काही तासानंतर पावसाचा जोर हा वाढणार आहे हे तर नक्कीच आहे। मात्र तसा जर विचार केला तर आता राज्यामध्ये मेघगर्जनेसह तुफान पाऊस हा नाशिक जिल्ह्यामध्ये हजेरी लावणार आहे। नाशिक जिल्हा असेल, इगतपुरी असेल, वाडा असेल, या भागामध्ये मनमाडच्या भागात, मालेगावचा भाग असेल, अहवाचा भाग असेल, मध्यम ते जोरदार काही ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। कन्नड, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, पैठण, जालना, सिल्लोड, पाचोरा या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस हजेरी लावेल। या भागातील सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। येत्या 12 तासासाठी हाय अलर्ट असणारा जिल्हा म्हणजे तो नाशिक आहे। नाशिकच्या आसपासच्या भागात इकडे त्रिंबकचा भाग असेल, या ठिकाणी देखील धोधो पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। जो आपल्याला जे आहे ती नागापूरचा भाग पाहायला मिळत आहे, निफाडचा भाग पाहायला मिळत आहे, ओझार, जोपूलचा भाग आहे, तसेच इकडे लाडचीचा भाग असेल, हर्सुलचा भाग असेल, या ठिकाणी त्रिंबकचे काही भाग असेल। या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी तुफान स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे। तर आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती राहील तो अंदाज देखील पाहायला मिळणार आहे। मात्र तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा। तसेच इकडे इगतपुरी, जुन्नरचा भाग असेल, श्रीरामपूरचा भाग असेल, याही ठिकाणी पाऊस चांगला पाहायला मिळणार आहे। वाड्याच्या भागामध्ये अहिल्यादेवी नगर, पैठणचा भाग, छत्रपती संभाजीनगर, वैजापूरचा भाग, मनमाडचा भाग, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील। काही भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, कारण हा पावसाचा जोर अचानकपणे आहे। आता विजांचा कडकडाट देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो। विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच यामध्ये इकडे जुन्नर असेल, राजूरचा भाग असेल, संगमनेरचा भाग असेल, श्रीरामपूरचा भाग असेल, पाथर्डीचा भाग असेल, या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस येत्या 12 तासामध्ये पाहायला मिळणार आहे। आजची उद्याची परिस्थिती पाहत आहोत। उद्या तुफान स्वरूपाचा पाऊस आहे। गोरेगावच्या भागात देखील आज तर खूप पाऊस पडणार आहे। आज देखील तुरळक ठिकाणी पाऊस राहील। गोरेगाव, राहुरी, संगमनेरच्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। मागच्या काही तासापूर्वी बीड जिल्ह्यातील काही भागात पाऊस झालेला आहे। यामध्ये केज तालुक्यातील आसपासचे भाग असतील, बीड जिल्हा असेल, इकडे दारुळ तालुका असेल, तुफान पाऊस झालेला आहे। काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साचेपर्यंत पाऊस हा बीड जिल्ह्यातील काही भागात झालेला आहे। तुरळक ठिकाणी हा पाऊस झालेला आहे। यामध्ये दारुळ मधील काही भाग आहेत, दारुळ तालुक्यातील व केज तालुक्यातील काही भागामध्ये पावसाने हजेरी लावलेला आहे। दारुळ तालुक्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे। तसेच इकडे बीड, येळमच्या भागात पाऊस वाढणार आहे। या ठिकाणी सतर्क राहावे। तसेच तेलगावचा भाग असेल, दारुळ, येळम, केजच्या भागात जरी आता पाऊस झालेला असला तरी या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे। धोधो पाऊस पाहायला मिळेल। तसेच येळमच्या भागात, दारुळ, केजच्या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार काही ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सविस्तर अंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। फक्त व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत चला। तर चला आता आपण पुढील पाऊस पडणारे जिल्हे व काही तालुक्यांची नावे आता बघणार आहोत। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघणे गरजेचे आहे। यामध्ये बघू शकता आता धाराशिव जिल्हा, तुळजापूर जिल्हा, जसं आता मागच्या वेळेस पावसाळी वातावरण सक्रिय होत होतं त्या स्वरूपाचं वातावरण सक्रिय होण्याचा एक अंदाज मॉडेलने दिलेला आहे। यामध्ये बार्शी, कळंब, चौसाळ्याचा भाग असेल, लातूर असेल, औसा या भागात, वैरागच्या भागात देखील तुफान पाऊस होणार आहे। आता आपण पुढच्या काही दिवसाचा अंदाज देखील पाहणार आहोत। लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सध्या स्थितीला लातूर, शिरूर, अंतपाल, निलंगाचा भाग असेल, बर्दापूर, उदगीरचा भाग असेल, तसेच इकडे
उमरगा निलंगाचे भाग असतील याही ठिकाणी मध्यम ते तुफान स्वरूपाचा, काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. मात्र सर्वाधिक पावसाचा जोर इथे पेठचा भाग आहे, काही इकडे कामगावचा भाग असेल, तसेच इकडे बेमेलचा भाग असेल, पानगावचा भाग आहे, बार्शीचा काय भाग आहे. या ठिकाणी थोडंसं वातावरण अधिक राहील. धाराशिव, येडशी, पेठ, खामगावच्या भागामध्ये आपल्याला थोडासा पावसाचा जोर अधिक पाहायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो, कारण की या ठिकाणी हाय अलर्ट म्हणजे पावसाचा येलो अलर्ट देखील पाहायला मिळत आहे. या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. शक्यतो येडशी, पेठच्या भागात, तसेच तारखेडचा काय भाग असेल धाराशिव जिल्ह्यातील, तसेच मस्सा काय भाग असेल, मुरुडचा काय भाग असेल, भूमचा काय भाग असेल, गाटेगावचा भाग असेल, गातेगावच्या भागात देखील चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे. कळंबच्या भागात देखील चांगला पाऊस पाहायला मिळेल. या तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. विजांच्या कडकडाटासह, मेघगर्जनेसह, वादळी वाऱ्यासह हा पाऊस या ठिकाणी आता दाखल होत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे. तसेच इकडे जामखेड, कडा, राळेगावचा भाग असेल, अहिल्यादेवीनगर, शिरूरचा भाग असेल, राहूचा भाग असेल, दौंड, पुणे, चाकणचा भाग, कसमतचा भाग, मंचरचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी तुफान पावसाची हजेरी लागणार आहे. शक्यतो पावसाचा जोर हा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळणार आहे. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा, तुम्हाला देखील कळेल की नेमकी पेरणी करावी तरी कोणत्या तारखेला, पावसाचा जोर नेमक्या कोणत्या तारखेला अधिक राहील हे देखील आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा, काही ठिकाणी तीव्र स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. याबाबतचा सखोल सविस्तर असा अंदाज आपण बघत आहोत. तर चला आता पाहूया. तर इकडे यामध्ये बघा, आता एकंदरीत विचार केला तर ईश्वरनगर, पाचोडचा भाग असेल, तानवाडीचा भाग असेल, परतूळचा भाग असेल, पाणीवाडीचा असेल, गोलापांगरीचा भाग असेल, कुचकटचा भाग असेल, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. अंबडचा भाग आहे, पाचोड या भागामध्ये देखील, तायवाडीचा भाग आहे, परतूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मंठाचा भाग असेल, मंठाच्या भागामध्ये देखील तीव्र स्वरूपाचा पाऊस राहील. इकडे घनसावंगी तालुक्यामध्ये देखील पावसाची शक्यता ही वाढणार आहे. मात्र असं नाही की पाऊस सांगितलाय म्हणजे सर्व भागात होईल. तसेच इकडे पावसाचा जास्त धोका त्र्यंबक, नाशिक, सिन्नर, इगतपुरीच्या भागामध्ये, शहापूरच्या भागामध्ये, अंबरनाथ, नेरलच्या भागामध्ये देखील अधिक आहे. आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा. आता कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक पावसाचा फटका बसेल, पेरणी करण्यास वेळ मिळणार की नाही असा देखील प्रश्न असेल, तर आता सविस्तर अंदाज आपण बघूया. तर यामध्ये बघा, केस तालुक्यामध्ये काही ठिकाणी सध्या पाऊस सुरू आहे. तसेच इकडे कळंबच्या तालुक्या भागातील काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. मात्र आता इकडे पैठणच्या भागामध्ये, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर हा वाढणार आहे. मध्यम ते जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह वाढेल, कारण हळूहळू सुरुवात झालेली आहे. पावसाचा जोर आता इथून पुढे वाढतच जाणार आहे. यामध्ये जालना, सिलूचा भाग असेल, लोणारचा भाग असेल, वैजापूर असेल, श्रीरामपूर, मालेगावचा भाग असेल, या भागामध्ये, वैजापूर, कन्नडच्या भागामध्ये देखील तुफान पावसाची हजेरी लागणार आहे. तसेच इकडे जुन्नर, खेड, पुणेचा भाग असेल, दौंडचा भाग असेल, करमाळा, बार्शीच्या भागामध्ये, पेठ, तुळजापूरच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील. पंढरपूर, सोलापूर, वडूज, साताराच्या भागामध्ये देखील चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे. बार्शी, पेठच्या भागात देखील पावसाची शक्यता अधिक राहणार आहे. या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. हा झाला अंदाज दिनांक 5 तारखेचा. तसेच दिनांक 6 तारखेला पूर्ण महाराष्ट्रात पावसाला स्थानिक वातावरण पोषक पाहायला मिळत आहे. तुरळक ठिकाणी पाऊस राहील, जास्त नाही. पण दिनांक 7 तारखेला पाऊस वाढणार आहे. अहिल्यादेवीनगर, पुणे, लातूर, धाराशिव, नांदेड चा भाग असेल, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी पाऊस राहील. 8 तारखेला याच भागात आहे. दिनांक 9 तारखेला विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रात स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस राहील. 10 तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रात स्थानिक वातावरण हे पावसात सक्रिय होणार आहे. यामध्ये पावसाचा अंदाज आहे. दिनांक 11 तारखेला, 11 जूनला पाऊस वाढत जाणार आहे. 12, 13 तारखेला पाऊस आहे. त्यानंतर 15 तारखेपासून राज्यामध्ये मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस राज्यात पाहायला मिळणार आहे. वाहून काही ठिकाणी नदी नाल्यांना पाणी वाईल अशा स्वरूपाचा पाऊस येत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. दिनांक 17, 18 तारखेपर्यंत जोरदार स्वरूपाचा, तुफान स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे. सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे अशा स्वरूपाचा एक अंदाज आपल्याला दिसून येत आहे. वातावरणात काय बदल झाला तर लवकरच व्हिडिओ देऊ. त्यासाठी सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कळवू शकता. धन्यवाद.